आषाढ़ी एकादशी के अवसर पर जलगांव जिले के बोरनार गांव में भगवान पांडुरंग जी की भव्य पालकी यात्रा का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में भावी भक्त जय जय राम कृष्ण हरि की ध्वनि के साथ यात्रा में शामिल हुए। जलगांव जिले के बोरनार गांव में आषाढ़ी एकादशी के अवसर पर भंडारा और पालकी यात्रा का भव्य आयोजन किया गया, जिसमें रामकृष्ण हरि के नाथ सहित बड़ी संख्या में ऐसे भक्त मौजूद थे, जिससे पूरे गांव में भक्तिमय माहौल बन गया। पिछले 140 वर्षों की परंपरा के अनुसार गोविंद महाराज के आशीर्वाद से इस गांव में एकादशी के दिन बड़ी संख्या में भक्त मौजूद रहते हैं और इस गांव की परंपरा के अनुसार आषाढ़ी एकादशी को बहुत धूमधाम और रंग के साथ मनाया जाता है। इसीलिए एकादशी के दूसरे दिन सुबह भंडारे का आयोजन किया जाता है। फिर शाम 6 बजे से 12 बजे तक गांव के अंदर रामकृष्ण हरिनाद और भजनों के साथ पूरे गांव में पालकी यात्रा निकाली जाती है और पंढरपुर जैसा माहौल बना दिया जाता है। इस यात्रा में महिलाएं और युवा नाचते गाते बातें करते और इस यात्रा को पूर्ण ग्राम में परिवर्तित जी, आपका नाम? मेरा नाम सतीश चौधरी है। मैं बोरनार गांव का निवासी हूँ। मैं इस गांव में मैं टीचर हूँ और कई सालों से मैं यहाँ वास्तव्य पर हूँ। हमारे गांव में एकादश के दिन बहुत ही बड़ा कार्यक्रम होता है। बहुत से लोग यहाँ पर आते हैं विट्ठल रुक्माई के दर्शन के लिए। आजू बाजू के पड़ोस के जो गांव वाले हैं वो भी यहाँ पर विट्ठल की दर्शन के लिए आते हैं। बारस के दिन हमारे यहाँ पर बहुत बड़ा यात्रा उत्सव होता है। विठू राय की पालकी यहाँ निकलती है। पालकी निकलने के बाद रात 12 बजे तक वो पालकी गांव में घूमती है। लोग उसके दर्शन लेते हैं और 12 बजे के बाद में मंदिर में जाकर के पालकी रुकती है। उसके बाद में रात भर भजन कीर्तन का उत्सव मनाया जाता है और सुबह पालकी का जो पालकी है वो हमारे गांव के नज़दीक से गिरना नदी बहती है। उस गिरना नदी में जा कर के पालकी को और पालकी में रखे हुए जो भगवान होते हैं उनको नहलाया जाता है, स्नान किया जाता है। उसके बाद उनको फिर से वापस मंदिर में लाया जाता है। इसी तरह ये जो उत्सव है ये 140 साल से ऐसा चल रहा है। बारस के दिन यहाँ पर पूरे गांव का भंडारा होता है और भंडारा जो होता है वो यहाँ के जो किसान लोग हैं वो किसान लोग अपने वर्गनी करते हैं और वर्गनी से भंडारा होता है। ऐसी यहाँ की कहावत है। यहाँ पर एक महाराज होकर के गए जिनका नाम था गोविंद शास्त्री बर्वे और उन्होंने कह के गए हैं कि अगर आप किसान लोग सब मिलके अगर गांव में भंडारा करते हैं और गरीब को अगर अनाज देते हैं, खाने पीने को देते हैं इस दिन बारस के दिन, तो इस गांव में कभी भी दुष्काल नहीं पड़ेगा। और इसी ये जो परंपरा चल रही है वो 140 साल से चल रही है और आज तक चली आ रही है। जी,
હું આ ગામની સરપંચ છું. મારું નામ કલ્પના સતીશ ચૌધરી છે. અમારા ગામમાં અગિયારસને દિવસે બહુ મોટો કાર્યક્રમ થાય છે અને બારસને દિવસે ભંડારો હોય છે. ભંડારાને દિવસે બહુ દૂર દૂરથી બધા મહેમાન આવે છે અને ભંડારાને દિવસે પૂરા ગામને દાળ બટ્ટીનું જમવાનું હોય છે. અમારા ગામની ખાસિયત એક છે કે આ ગામની વરગણી લોકોના જે ખેતીનો માલ હોય એની ઉપર આ વરગણી લોકો આપે છે અને શ્રદ્ધાથી બધા લોકો જમે છે અને આજે અમારા ગામમાં પાલખી નીકળે છે અને પૂરા ગામમાં પાલખી ફરે રાત્રે 11-12 વાગ્યા સુધી અને મંદિરમાં પછી પાલખી નદી ઉપર જાય છે. નદીથી 12 વાગે આવે છે અને મંદિરમાં આખી રાત્ર ભજન કીર્તનનો કાર્યક્રમ રહે છે. करू सुरू. मी सुरेश लकीचंद जैन, माजी चेअरमन, विठ्ठल मंदिर विश्वस्त संस्थान बोरनार. सुमारे 140 वर्षापूर्वीपासून जेव्हा गोविंद शास्त्री बर्वे पद्मालयाचा जीर्णोद्धार करत असताना बोरनार मुक्कामी राहायचे. त्यावेळेस त्यांच्या हस्ते स्थापित झालेलं, त्यांच्या प्रेरणेने स्थापित झालेलं बोरनार गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. 140 वर्षापासून गावात त्यांच्याच प्रेरणेने सुरू झालेला एक पालखी आणि भंडारा सोहळा. तर आषाढी एकादशीला जे लोक पंढरपूर वारीला जाणार नाहीत, जाऊ शकत नाहीत, त्या लोकांना बोरनार हेच पंढरपूर प्रतिस्वरूपात उपलब्ध आहे. ते बरेच लोक आजूबाजूचे 10-12 खेड्यातली भाविक मंडळी इथे आषाढी एकादशीला दर्शनार्थ येत असते. त्यांच्याच प्रेरणेने सुरू झालेला द्वादशीचा भंडारा हा कार्यक्रम सगळ्या गावातील सगळ्या लोकांना मोठा छोटा हा भेदभाव न ठेवता सगळ्यांसाठी एकच तऱ्हेचा भंडारा साहित्य आणून रेशन सगळ्यांकडे एकच मेनू असेल असा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संध्याकाळी द्वादशीलाच संध्याकाळी पालखी सोहळा हा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी कदाचित 1000-2000 या लोक याच्या प्रमाणात त्यावेळेस पालखी सोहळा पाहण्यासाठी इथे हजर असतात. पालखी सोहळा संध्याकाळी 6 वाजेपासून 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत गावात फिरत असतो. फिरून त्याचा समारोप परत मंदिरावर होतो आणि रात्री जागरण या निमित्ताने भजन भारूड असा रात्रभरचा कार्यक्रम असतो. याप्रमाणे आषाढी एकादशी आणि द्वादशी या दिवशी हा सण साजरा होऊन या समारंभाचा समारोप केला जातो. गावात कोणताही सण, दिवाळी, दसरा, कोणतेही आपले हिंदू सण ज्या साजरे केले जातात, पण आषाढी एकादशी हा सर्व स्तरातून सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण असतो. सर्व भाविक मंडळी उत्स्फूर्तपणे त्याच्यात सहभागी होतात आणि त्या सणाचा आनंद घेत असतात. पंढरपूर रामकृष्ण हरी. मी विशाल महाराज देशमुख बोरनारकर. खरं म्हणजे आनंदकण सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण प्रकाश रखमणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने चालू असलेला हा आमचा आषाढी एकादशी महोत्सव तथा पालखी सोहळा. खरं म्हणजे सज्जन हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये गोविंद महाराज, ज्ञानोबा, तुकोबासारखे संत, महाराष्ट्रामध्ये गाथा ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि महाराष्ट्रामध्ये पांडुरंग नावाचा भगवंत. आणि अशा महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे आपण सर्वजण भाग्यवान आता अशा महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला. आणि त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग जर का म्हटला तर तो म्हणजे महाराष्ट्रात होऊन आम्ही प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारा बोरनार नगरीमध्ये आम्ही जन्म घेतला. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास तुकोबा
विठोबाचे झालो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या युक्तीप्रमाणे आम्ही बोरनार नगरीमध्ये जन्म घेतला आणि स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत काया वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू गोविंदजी महाराज बर्वे शास्त्री यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आमची ही बोरनार नगरी. आणि या बोरनार नगरीमध्ये साधारणतः अखंडितपणे चालू असलेली आमची 150 वर्षाची परंपरा ते म्हणजे आषाढी एकादशी महोत्सव तथा पालखी सोहळा. आणि आमचा हा जो पालखी सोहळा आहे, हा जो पालखी सोहळा संपूर्ण गाव मिळून आमचा पालखी सोहळा असतो. इथं ना जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राज्याचा, देशाचा कुठलाही विचार केला जात नाही. सकळासी येथे आहे अधिकार या युक्तीप्रमाणे आमचा हा पालखी सोहळा अखंडपणे 150 वर्षापासून परंपरा चालू आहे. आणि पुढे पंढरीशी पांडुरंग परमात्माची चरणी मी अशी प्रार्थना करतो की असाच पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा असाच आमचा पालखी सोहळा चालूच राहो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शुभम भवतु. कल्याण. रामकृष्ण हरी. मी युवराज धर्मराज देशमुख, चेअरमन श्री विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट बोरनार हिंदू पंच कमिटी. मी आपणास आज आषाढी एकादशी निमित्त जो आमच्या इथे पालखी उत्सव सुरू झालेला आहे त्या पालखी उत्सवाला निमित्त 2 शब्द आपणास सांगणार आहे. आमच्याकडे आमच्या बोरनार गावात संत सद्गुरू गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत 140 वर्षापासून सुरू असलेली अखंडित परंपरा आमच्या गावात आजपर्यंत सुरू आहे. गेल्या 7 दिवसापासून आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल मंदिर येथे सुरू होता आणि त्याचा आज सांगता म्हणून आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आज पालखी सोहळ्याची मिरवणूक आपल्या बोरनार गावात पूर्ण गावात फिरून रात्री ती मिरवणूक आपल्या मंदिरावर येईल आणि रात्रभर जागरण, कीर्तन, भारूड असा कार्यक्रम आमच्या इथे आयोजित केलेला असतो. त्या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. त्यानिमित्ताने मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. मी चंद्रशेखर गोकुळ सूर्यवंशी. मी बोरनार गावचा रहिवासी असून मी बोरनार गावाच्या पोलीस पाटील पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझ्या गावात जवळजवळ 150 वर्षापासून विठ्ठल पांडुरंगाची गोविंद महाराज शास्त्री बर्वे यांच्या आशीर्वादाने व यांच्या देखरेखीखाली ही पालखी निघते. ह्या पालखीच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझ्याकडे असल्यामुळे आणि माझी पालखी संध्याकाळी 7 वाजता निघून ती पूर्ण गावातून प्रदक्षिणा टाकून मशिदीवरून जाते व परत रिटर्न मशिदीवरून येते. माझ्या गावात जवळजवळ 30 ते 40% लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे हिंदू व मुस्लिम हे दोघंही समाजाचे लोक आम्ही मोठ्या एकोपाने व धार्मिकतेने या पालखी सोहळ्यात सहभाग होतो व